नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण करणार आहोत कळीचे लाडू। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 2 मापटी बेसन पीठ। तर आपण आता बेसन पीठ घेतल्यानंतर 2 मापट्यांसाठी अर्धा चम्मच फक्त मीठ घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत। आता आपण पीठ मळून घेणार आहोत, थोडंसं घट्टसरच मळणार आहोत। तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण तेल गरम करून शेवग्यामध्ये ते पीठ भरून कळ्या पाडून घेऊया आणि ते छान आपण तळून घेऊ। आता आपण यामध्ये ऑरेंज कलर टाकणार आहोत आणि तर आता आपलं मिक्स करून झालेलं आहे कलर। तर आता आपण पाडलेल्या कळ्यांना बारीक करून घेऊया। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि आपलं आता मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे। तर याच प्रकारे आपण सर्व कळ्या ज्या पाडल्या होत्या त्या बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरमधून। तर 2 मापटे बेसन पीठ यासाठी आपण 1 मापटी साखर घेतलेली आहे। जर तुम्ही गोड कमी खात असाल तर यापेक्षा कमी घेतली तरी चालेल। तर आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत। आपली साखर बुडेल एवढंच त्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर आता आपण याचा पाक तयार करून घेऊया। आता आपला पाक तयार आहे, ते कसा ते सांगते। आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 1-2 थेंब आपण केलेला पाक टाकणार आहोत आणि ते बोटाने आपण एका जागी करायचं। जर त्याची गोळी तयार झाली तर समजायचं की आपला पाक तयार आहे। आता आपण पाकामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत। आता आपण तयार केलेला पाक आपण केलेल्या कळ्यांमध्ये टाकणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये थोडासा पाक मुरून देणार आहोत, त्यानंतर आपण लाडू बांधणार आहोत। तर आपण आता लाडू वळायला सुरुवात केलेली आहे आणि हा आपला पहिला लाडू वळून तयार आहे। आता आपण प्रत्येक लाडूमध्ये असा एक मनुका लावणार आहोत। जर तुम्हाला यामध्ये इतर ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे आपले लाडू वळून तयार आहेत। तर तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहात तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून जा। या व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा।